अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशामध्ये बाळूमामा आज आपल्याला काय सांगत आहेत हे आपण ऐकूया. मामा सांगतात, माझ्या बाळा, अस्वस्थ मनाला हिंमत आणि ताकद देतील असे वाक्य आज मी तुला सांगणार आहे. म्हणून बाळा, हा संदेश चुकूनही तू दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश मी खास तुझ्यासाठी पाठवला आहे आणि तुझ्या बंद नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. म्हणून हा संदेश योगायोगाने तुझ्यासमोर आला आहे. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे थांबवलं पाहिजे. जे आहे त्यात समाधानी राहणे हेच जीवनाचं सर्वात मोठं समाधान आहे. अरे बाळा, जर मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला, सिद्धांत नाही. कारण झाड पण पानं बदलतं, पण मूळ ही कधीच बदलत नाही. मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो. सेवा सगळ्यांची करा, सेवा ही सगळ्यांची करा, पण आशा कोणाकडूनही ठेवू नका. कारण सेवेचं योग्य मूल्य परमेश्वरच देतात. आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त दोन लोकांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी म्हणजे तुमची अंतरात्मा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैशाची किंमत तेव्हाच कळते रे, जेव्हा स्वतःला कमवावे लागते. आरशाची काच खूप कमजोर असणे, पण खूप चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही. आरशाची काच ही खूपच कमजोर असते, परंतु ते खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही. आयुष्य अशा माणसाबरोबर जगा ज्याबरोबर न घाबरता छोट्या मुलांप्रमाणे हसता येईल. म्हणून बाळा, गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळेल तेव्हा तेच लोक तुमच्यावर जळतील. म्हणून ज्यांचा स्वभावच सतत बदलत राहण्याचा असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही. मग ती वेळ असो किंवा माणूस असो. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा घमंड करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायची जागा नसते, शेवटी खालीच यावं लागतं. जीवन यशस्वी बनायचं असेल तर गर्ल्सवर नाही तर तुमच्या गोल्सवर फोकस करा. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणीही नाती काही विचारणार नाही. म्हणून तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता. म्हणून मामा सांगतात, तुम्ही काय कोणाला समजावून सांगणार? स्वतः भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावू शकले नाही. तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरी प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार आहे. फक्त जिंकणारच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहीत असलेला माणूस हा विजेताच असतो. जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ आली की बदलत असते, पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेनं शिकवलं की वेळ आली की लोक बदलतात. माणसाची स्वप्न अमाप असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यायची, पण या सगळ्या धावपळीत जगणंच विसरून जातं. म्हणून जसं आहे तसं आनंदाने जगा. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करू शकते तीच तुम्हाला चेंजसुद्धा करू शकते. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. वेळ कधीच एकसारखी राहत नाही. अशा लोकांना पण रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात. माझ्या बाळा, प्रेम काय असतं त्यांना नका विचारू. ज्यांना मिळालं आहे त्यांना विचारा, ज्यांनी गमावलं आहे त्यांना विचारा. अरे बाळा, उशिरा का होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो. फक्त तुम्ही देवावर विश्वास, भरोसा ठेवला पाहिजे. आयुष्यातील फालतू गोष्टींना डिलीट करा आणि आयुष्याचं जगणं हे सुरू करा. आयुष्य हा काटांचा प्रवास आहे रे. आयुष्य हा काटांचा प्रवास आहे. धैर्य त्यांची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे. अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळी नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं. म्हणून
गैरसमज ज्याच्याबद्दल आहेत त्यांच्याशी बोलून ते सोडवले पाहिजेत. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी घेतले तर गैरसमज आणखीन वाढतात. आणि जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात, पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही. जीवनात या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही, तर महत्त्व आहे या गोष्टीला की तुमच्यामध्ये जेवढे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही सफल आहात का. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये खऱ्या यशासाठी कोणतीही लिफ्ट नसते, तुम्हालाच पायऱ्या चढून जावं लागतं. म्हणून बाळा, जीवनामध्ये ज्या प्रकारे ईश्वराचे स्मरण करतो त्या प्रकारेच ईश्वर त्याला फळ देतात. आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखं बनण्याची इच्छा ठेवतात. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते. कोणी काही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरी समुद्र हा कधीच आटत नाही. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही. कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं तरी काळ हे असं औषध आहे, म्हणून त्रास करून घेणं थांबवलं पाहिजे. स्वतःमध्ये इतका स्वाभिमान नक्कीच असला पाहिजे की लोक तुम्हाला कमी समजणार नाही. स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो. दुसऱ्यांचं मूल रडलं तर डोकं दुखतं. जग असंच आहे. तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका, तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. आयुष्यामध्ये कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो. एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो. जो माणूस ज्या प्रकारे ईश्वराचे स्मरण करतो त्याच प्रकारे ईश्वर त्याला फळ देतात. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये वाईट वेळ फक्त आपल्या लोकांची नियत पाहण्यासाठी येते. मामा सांगतात, माझ्या बाळा, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. आयुष्यामध्ये काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर असते. ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे. आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून सगळ्यांच्या मदतीला हजर असणं. कितीही चांगलं काम केलं तरीही लोक तुमच्या वाईट गोष्टींचं लक्षात ठेवतात. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. याचं वाईट वाटून घेऊ नका. या गोष्टीवर लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे कर्म करत राहा. आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी जिद्द असली पाहिजे, हरण्यासाठी तर मनातील भीतीच पुरेशी आहे. म्हणून बाळा, लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करायचा नाही. टेन्शन फ्री राहायचं, टेन्शन फ्री जगायचं. आयुष्य हे उत्सवासारखे आहे. आयुष्य हे एखाद्या सणासारखे आहे रे. कोणत्याही गोष्टीची काळजी करून कधीही खूप टेन्शन घेऊ नका. कोणतीही परिस्थिती तुमच्या हातात नसते आणि कोणतीही गोष्ट कायमस्वरूपीची नसते. त्यामुळे बाळा, जगण्याचा आनंद घेऊन जगा, काळजी करू नका. जे बदलता येईल ते बदला रे. जे बदलता येणार नाही ते स्वीकारा आणि ज्याचा स्वीकार करता येणार नाही त्याच्यापासून दूर जा, पण स्वतःला नेहमी खुश ठेवा. ही पण एक मोठी गोष्ट आणि मोठी जबाबदारी आहे. म्हणून बाळा, कर्म करत राहिले पाहिजे. यश मिळो किंवा अपयश मिळो, कर्म करणं कधीच सोडू नका. बऱ्याच वेळा लोक अपयशी झाले की काम करणं सोडून देतात. जर तुम्ही फक्त बसून राहिलात तर काहीही करणे सोडून दिले तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच बदल होणार नाही. जर तुम्ही 10 वेळा हरून सुद्धा परत ताकदीने उभे राहिले तर विश्वास ठेवा, 11व्या वेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल रे. त्यामुळे कर्म करणे कधीही सोडू नका. म्हणून बाळा, मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये असे काही कर्म करा, हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. हा माझा शब्द आहे. म्हणून झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो तो पुढे जाण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये वेळेनुसार स्वतःला बदला रे, किंवा वेळच बदलवा. अडचणींना दोष देऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका. लढण्याची ताकद ही प्रत्येकाजवळ असते रे, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाती निभावणं आवडतं.
अरे बाळा, खोटं बोलल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल, कोणाचं रक्षण होत असेल तर असं खोटं बोलणं पुण्य असतं, पाप नाही. ज्या खरं बोलल्यामुळे कोणाला त्रास होईल ते खरं बोलणं काही उपयोगी नसतं. आणि जे खोटं कोणाचं आयुष्य वाचवेल ते खोटं पण पुण्य देणारं असतं. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही. आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. चेहरे बऱ्याच वेळा खोटं बोलतात. चेहरे हे बऱ्याच वेळा खोटं बोलतात. नात्यांचं खरं रूप तर अडचणीच्या वेळी समजतं. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते हे विसरतात की त्यांच्याजवळ पण 2 डोळे आहेत. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे रे. पण वेळ जेव्हा मर्यादेची असते त्यावेळी शस्त्र हातात घेणे सुद्धा गरजेचे असते. म्हणून बाळा, ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यांबरोबर करू नका. डोकं आणि छत्री तेव्हाच काम करतात जेव्हा ते चालू असतात. बंद असले तर दोन्ही ओझं वाहतात. म्हणून जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. जेवढं जास्त कोणाला आपलं समजताल आणि मोह ठेवताल तेवढं ती व्यक्ती तुम्हाला जास्त रडवेल. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये चांगल्या स्वभावाच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते की ते वाईट वेळेतसुद्धा चांगलेच असतात. आणि वाईट स्वभावाच्या लोकांचे चांगले वागणे तुमची वाईट वेळ आली की गायब होऊन जाते. मामा सांगतात, माझ्या बाळा, जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलंच असतं. तुमच्या परिस्थितीवर कधी गर्व करू नका, कारण उंच उडणं जमिनीपासून सुरू होऊन जमिनीवरच येऊन संपतं हे लक्षात ठेवा. अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळत असतं. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे लोक पण सुद्धा करतात. यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले आयुष्याचे साथीदार असतात. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल. स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काहीच चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत
हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं ते लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार, त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो, त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा, कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय. प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो.
दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी
या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामा